नमस्कार मंडळी, तर आज आपण आलेलो आहोत चंद्रिया मंगलम या ठिकाणी. त्या गावाचं नाव आहे ते आपण केरळमध्ये आहोत. केरळमध्ये चंद्रिया मंगलम या गावाचं नाव आहे. तिथे आहे जटायू अर्थ सेंटर. तर जटायू अर्थ सेंटरला आपण आलेलो. हा एक ठिकाण म्हणजे रामायणातील हिस्टॉरिकल ठिकाण आहे, म्हणजे ऐतिहासिक ठिकाण. आणि इथे आता ऐतिहासिक वास्तू अशी बनवलेली आहे. तर तिथे आपण आलेलो आहोत. पाठीमागे बघू शकता जटायू अर्थ सेंटर. तिथे सर्व तिकीट या बाजूला सर्व तिकीट वगैरे काढायचं. आपले मंडळी तिथे गेलेलीच आहे. तुम्हाला बघून सांगतो. तर तिकीट काढून आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे. त्यामुळे आपण चालू केबलनी, म्हणजे उडण खटोला बोलतात त्या केबलनी, म्हणजे जी क्रेन आहे त्याला, तर त्याने आपण जाणार आहोत. तर हा एक हिस्टॉरिकल ठिकाण कसं झालं, कारण आणि जटायू पार्क का नाव दिलं, तर जटायू जर तुम्ही रामायण बघितलं असेल, तर जेव्हा रामायण तुम्ही बघितलं असेल किंवा पद्धतीने तुम्हाला माहिती असेल रामायणाबद्दल, तर रामायणामध्ये जो जटायू पक्षी आहे तो देवाचा अवतारात एक गिधाड पक्षी होता, देवरूप. त्याच्यामुळे त्याला जटायू असं नाव होतं. तर जटायू पक्षी जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीतामाता हे जेव्हा वनवासाला गेले होते, जेव्हा वनवासात होते तेव्हा सीतेचं अपहरण झालं होतं. रावणाने जेव्हा सीतेचं अपहरण केलं होतं, त्यावेळी रावण सीतेचं अपहरण करून निघाला होता, तेव्हा रस्त्यात त्याला अडवण्याचं काम केलं ते जटायू महाराज, वीर जटायू महाराज त्यामुळे त्याला होतं. कारण त्याला वीरगती मिळाली. आणि जटायू महाराजांना माहिती होतं की आपण रावणासोबत लढूनसुद्धा जिंकू शकत नाही, एवढी ताकद रावणाकडे होती. तरीसुद्धा एक स्त्रीचा जीव वाचवण्यासाठी, एक स्त्रीची इज्जत वाचवण्यासाठी जटायू महाराजांनी खूप मोठं कार्य केले आणि खूप मोठे बलिदान केले. त्यासाठी ज्यावेळी रावण सीतामाताचं हरण करत होता, त्यावेळी जटायू महाराज त्यांना अडवण्याचं काम करत होते. त्यांच्याशी युद्ध केले. त्यांच्याकडे तलवारी नव्हत्या किंवा काही शस्त्र नव्हते, पण त्यांना पंखांनी, नखांनी, चोचीने वार करतच राहिले. आणि शेवटी शस्त्र नसल्यामुळे रावणाने भरपूर छल केल्याने, जेव्हा रावणाचा भरपूर छल केला जटायू महाराजांनी, तेव्हा शेवटी रागाच्या भरात रावणाने जटायूचा एक परच तोडून दिला आणि त्याला आपल्या रस्त्यातून बाजूला केला. तर जेव्हा जटायू महाराजाचे पर तोडले गेले, तेव्हा जटायू महाराज जिथे पडला तो एरिया इथे आहे चंद्रिया मंगलममध्ये. तर ज्या टेकडीवर, वरती टेकडी बघू शकता तुम्ही, या वरती टेकडीवर जटायू महाराज पडले. तिथे तरीसुद्धा ते तसेच रक्तबंबाल होते. ते जोपर्यंत आपले प्रभू श्रीराम येत नाही तोपर्यंत त्याने प्राण सोडला नाही. जेव्हा प्रभू श्रीरामांना ही स्टोरी सांगितली की कोणत्या दिशेने गेलेत, कुठे गेलेत, तेव्हा त्यांनी प्रभू श्रीरामाला सर्व माहिती दिली आणि नंतर मग त्यांनी प्राण सोडले. तर जी प्राण सोडलं तो ठिकाण आपण वरती आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि आपण तिथे जाऊन सुद्धा बघूया. आणि तिथे त्या जटायू महाराजांचं मंदिर बनवलेलं आहे. तर आपण तिथून दर्शन घेऊ. आणि मंदिर बनवलं आणि थोड्याच वर्षानंतर आणि आत्ता नवीन युगामध्ये बोललात तर तिथे आपल्या जटायू महाराजांचा एक स्टॅच्यू बनवला आहे, जो जगातला सर्वात मोठा पक्षीचा पुतळा आहे. जगातला सर्वात मोठा पक्ष्यांचा पुतळा, तर तो बनवलेला आहे. आणि तर तिथं जाऊया आपण आणि बघूया कसं आहे. पहिल्यांदाच आलो आहे आणि खूप ऐकलं होतं, बघितलं होतं रील्स, त्याच्यामुळे खूप एक्सायटेड आहे आणि खूप मला इथं यायचंच होतं. जेव्हा पण रामेश्वरम ट्रिप फायनल झाली तेव्हा मी त्यांना विचारलं, आमच्या ग्रुपला विचारलं, जय बोले ग्रुपनी आम्ही फिरत असतो सगळे भारतभर जिथे. तर त्या ग्रुपला मी विचारलं जटायू पार्क आहे का, त्यामध्ये केरळला जायचं आहे का. तर आधी फायनल नव्हतं की जटायू पार्कला जायचं. जेव्हा फायनल झाला तेव्हा मी इथे यायला निघालो, कारण खास करून मला इथे यायचाच होता. आणि एक माझी पण इच्छा होती की जटायू पार्क एवढं मोठं जर आपल्या भारतामध्ये बनवलं, जो जगातला सर्वात मोठा पक्षीचा पुतळा आहे, तर तिथे नक्कीच जायला तिथे भारी वाटेल. आणि जटायू महाराजांची वीरगती ते
आपण तिथे जाऊ शकतो, कारण त्यांनी जे बलिदान केलं सीता मातेला वाचवण्यासाठी ते एक पक्षाने केलं होतं. तसेच परस्त्रीला वाचवण्यासाठी आपण माणसांनी सुद्धा असंच काहीतरी कार्य करून स्त्रीचं इज्जत वाचवण्यात मदत व्हावी अशी आपण अपेक्षा ठेवूया. आणि चला जाऊया आपण. मंडळी सुद्धा हाक मारते, तर चला आपण जाऊया आणि बघूया कसं आहे ते. कॅश ऑनली 555 कितीला? 55. बुकिंग झाली आणि धावत धावत निघालो आपण सर्व इथं. हे किती रुपये तिकीट आहे? 55. सगळे थांबले कारण तिकीट आहेत निलकंठाचा जवळ. निलकंठाचा कुठं आहे? पाठीमागं. तर इथं सुरक्षा चेकिंग होईल, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. आता चेकिंगमध्ये जे लिहिलेलं आहे सुरक्षा के लिए कृपया हमारे साथ सहयोग करें. ओके चल हो चेक करेल. चला 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 ये चला चला हे चला पटापट. इथे बॅग चेकिंग केल्या, सर्वांच्या बॅग चेकिंग केल्या आणि सर्वांजवळ बॅग नव्हत्या. आता सर्व मित्र थोडं भडकलं माझ्यावर. सर्वांजवळ नाही, आमच्या दोघा तिघांजवळ बॅग आहे. इकडे बघा. आणि इथे पार्क बद्दल दाखवलेलं आहे उडण खटोला. आपण या क्रेननी जाणार आहोत, तर इथं दिलेलं आहे उषा ट्रेको लिमिटेड उडण खटोला. चला. नीलकंठ आता तिकीट घेऊन आलेले आहेत आणि आपले 20 पर्सन, तर 20 जणांचे किती झालेले आहेत बघा, 5775. आणि हे प्लस 5310. भरपूरच तिकीट झाले. इथं बघा सुंदर असा रथ उभा केलेला आहे. फोटोग्राफर ठेवलेला आहे, तो फोटो सुद्धा काढून देतो आपल्याला जर काढायचं असेल तर. चला. कॅफे आहे. उडण खटोला कसा आहे बघा. इकडे सगळं फॉरेनर आहेत जास्तच. बस गेले 5-5 जण चालले. 4च. आम्हाला 4 झाले असते. 4 पाठवतात. ओके. आमची गँग थांबलेली आहे इथं. 4 माणसं, बाकीची माणसं गेली. हे 4 जण पाठवतात. ओके. आया काय आहे? येऊ दे. येताना 4, तिकडचे 8 जण. येताना 4, येताना बरं आहे, म्हणजे चढताना वजन आहे ना. चला, एक गँग चालली. चला, पहिला मान अध्यक्षाचा बघू दे कसा आहे. चला आजाव. हा कडक मध्ये एअरपोर्ट वाले. बरोबर एअरपोर्ट वर आयफोन वाला आहे तिथं. आयफोन वाले ना यो आहे खास. ते त्याला बोलू टाला लाव, दरवाजा लाव, भीती वाटते. लावला. ये गप, काहीतरी मॅटर झालाय.
मारू आपण आज. क्या बोला तूने? गप साल्या. कधीतरी घबरा. ये बघ खाली. याला काय झालंय? हे नजारा बघ नजारा. तर तसाला माहित नाही मला. रोप गेली. अतुलची फोटोग्राफी बघा भाई, साधा काम नाही. ए निखिल, ए बाला, काय नाही बघत चालेल. हेलिपॅड पण आहे, हेलिकॉप्टरशी पण येऊ शकता. तो बघ हल्ली बाबा हलते उठलं. दोघ जण उठलं तर आलेलं नाही. वेंडी फोटो काढ. हा तो बघ तिकडे बघ. मला इकडे सागर इथे. लाईन लागलेली आहे बघ. गेट आधीच खुलतय भाई, मधीन खुलला मग काय करायचा. आणि इथं पण गर्दी आहे भाई, लाईन लागलंय. चला जाऊया आणि आनंद घेऊया आता. ए बघ समोर बघ, समोर. आणि हा पहा जटायू महाराज, जटायू पार्क. तर फायनली मंडळी आपण पोहोचलेलो आहोत आता जटायू पार्कला, म्हणजेच जटायू अर्थ सेंटरला. आणि पाठीमागं बघू शकता जटायू पोझिशन बघून जटायूला मारलाय. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण इथं खालती माहिती दिली, जेवढी काय मला माहिती होती तेवढी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि मी आता तुम्हाला इथे सुद्धा लिहिलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर ही भाषा तर आपल्याला समजणार नाही. एक हिंदी भाषा आहे, तीच आपण समजू शकतो. मराठीमध्ये हिंदीमध्येच लिहिलेला आहे आणि या साईडला आहे इंग्लिशमध्ये. तर जटायू आणि रामायण का पक्षी श्रेष्ठ कथाई भारतीय इतिहास. रामायण के श्री रामचंद्र जी की धर्मपत्नी सीता देवी का अपहरण करके लंकाधिपति रावण पुष्पक विमान में आकाश मार्ग से लंका की ओर उड़े. सीता देवी अपनी बचाव के लिए राम लक्ष्मण की पुकार कर रो उठी. रोदन सुनकर जटायु आकाश की ओर उड़कर आया. विपत्ति को जानकर जटायु ने आकाश में ही रावण को रोककर चोंच और नाखून से उनकी युद्ध किया. शक्तिशाली जटायु ने रावण देर तक भीड़ नहीं सके. अंत में अद्भुत खड़क चंद्रहास में रावण ने जटायु के एक पंख को काट डाला. ऐतिहासिक यह है कि पंख काटा जटायु इस शिला के ऊपर गिर पड़ा. सीता देवी ने जटायु को यह वरदान भी दिया था कि श्री रामचंद्र जी को यह जानकारी देने तक वह जीवित रहेगा. मृत पाए जटायु को इस शिला ने प्यास बुझाने का जल दिया. सीता देवी की खोज में घूमे फिरे राम और लक्ष्मण अंततः इधर पहुंच गए. उन्होंने जटायु से सीता अपहरण की जानकारी प्राप्त की. एक पक्षी होने के बावजूद भी स्त्री के संरक्षण को अपना धर्म मानने वाले उस त्यागी और धीर जटायु को श्री रामचंद्र जी ने मोक्ष प्रदान किया. जटायु की प्यास बुझाने वाला यह छोटा तालाब फिर कभी भी नहीं सूखा है. इस मंदिर के प्रांगण में श्री रामचंद्र जी के पद चिन्ह और अनुसखा तालाब अब भी संरक्षित है. तर अशी होती ही जटायूची माहिती. आणि जटायू आपण बोलून कमीपणा नाही दाखवत, कारण जटायू महाराज होते. ते वीर गती प्राप्त झाले आणि ते जटायू महाराज त्यांनी एक स्त्रीला वाचवण्यासाठी, म्हणजेच सीतामातेला वाचवण्यासाठी एवढं बलिदान घेतलं. आणि त्याच म्हणजे एक हेतूने दाखवलेलं इथं लिहिलेलं आहे की जर पक्षी एवढं बलिदान करू शकतो एक स्त्रीचा चारित्र्य वाचवण्यासाठी, तर मनुष्य प्राणी का नाही करू शकत. तर मंडळी इथे बघा, ही साईड जी आहे तर आपल्या मंडळीसुद्धा कुठं, आणि ही जी साईड आहे या साईडचा जो पंख होता तो कट केलेला होता, तर त्याच्यामुळे या साईडला पंखच नाही आहे. आणि त्या साईडला आपण जर गेलो तर तुम्हाला पंख बघायला भेटेल. तर सगळी मंडळी फोटोशूट करते, त्यामुळे मंडळी मध्ये मध्ये येतच राहील, आपण काय अडवू शकत नाही.
आणि इकडं आपली मंडळी फोटोशूट करते. तर आपण जाऊ त्या साईडचं सुद्धा दाखवू. थोडा वेळ आपण सुद्धा फोटोशूट करूया इथं. जटायू तर चला मंडळी आपले फोटोशूट करतात. मी सुद्धा फोटो काढलेत नाही, तिला फोटो काढू आणि मग पुढं निघू अजून दाखवण्याचा प्रयत्न करू. त्या मुली आहेत ना कायच फोटोशूट करून नाही दिलाय. आणि हा बघा, हा जटायू महाराजचा शेपूट आहे. हा ही बाजू आहे शेपटाची बाजू. आणि रुपया शिल के ऊपर न चढे और न बैठे, याच्यावर बसणं चढायला आणि बसायला परवानगी नाही आहे. तर इथून आपण बघू शकता हा आहे त्याचा शेपूट आहे, त्या पक्षाचा जटायू महाराजांचा शेपूट आहे. आणि आता त्या साईडला आपण जाऊ ना, त्या साईडला आहे दुसरा पंख आणि तिथे आहे मंदिर. नाश्ता वेष्टा करून घेतलेला आहे आमच्या मंडळी आहे इथं. चाय वगैरे काय सर्व काय झालंय. काय घेतलास? ओके अभेदा ओके. अभय दादा स्पॉन्सर आहे आमचा. तर चला आता फिरूया आपण इकडे आणि आपण वरती जाण्याचा पण प्रयत्न करू. बघूया जाऊन देतात काय. फॉरेन बघू शकता इथून सुद्धा एक एंट्री आहे आतमध्ये जाण्याचा. हा म्युझियम आहे आणि फॉरेनर तर येतच असतात, दिसतीलच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये फॉरेन आणि काय बाकी अजून काय तो. आणि हा बघा आता इथून तुम्ही बघू शकता पूर्णता दिसत आहे आपल्याला. जटायू महाराजांची चोच आणि डोल्यातून त्याच्यातून ना सर्व दिसते. पण सध्या मला वाटतं बंद आहे म्युझियम, त्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही. आणि इथून बघा कसं वाटतं, हा अख्खा पंख, एवढा मोठा पंख. आणि हा जटायू महाराज इथं असे पडले होते, तर त्याच पोझिशनमध्ये हा स्टॅच्यू उभारलेला आहे. गौतमला गाणी सुचतात, गौतम गाणी बोलते. तर एक फेर फटका मारून घेतोय पहिला फोटोशूट. तर मित्र अरे काही बघा तिकडं फोटोशूट चाललाय मित्रांचा. आणि या साईडला जटायू परफेक्ट येते काय येते ना याला. तर बघूया आपण फोटोग्राफी इथं पण करत आहे. कपल फोटोग्राफी, यांची फोटोग्राफी हे घे ना बस काय घे. थांबवलाय नुसतं इथे आता नुसतं हाय तर. फोटो काढून घेऊया. आता फोटो आलाय तर कोणला काय माहित नाही, बघू आपण कसं आलाय. लवकर लवकर व्हिडिओ बघ फोटो काढते कोणचं. चेतनची जल्ली, चेतनची जल्ली, चेतनची जल्ली. आता बायकोला दाखवतय की मला नाही घेतला, याला निकीला घेतला. चला मंदिरात ना जाऊ पहिले. हे जटायू राम मंदिर हे बघ दोघं बसले. ओ माय गॉड. पत्तूचे बस, पत्तूच्या खांद्यावर बस. पालाल बुटा घेऊन पलतील म्हणून हाणले बुटा लॉकरला ठेवायला. ह्या मित्र आहे वाटतं. केदार मित्र आहे का? फ्रेंड्स, युअर फ्रेंड्स. ये देख हे चौथाला कशाला. बघा इथे आहे श्री राम जटायू मंदिर. तर आपण आधी दर्शन घेऊया मग पुढे जाऊ. ही बघा वानर सेना. फोन घेऊन जावाची माझी. ही बघ इथे आहे वानर सेना. वीरा जटायू बघा, वीर जटायू. सूर्यदेव
मंदिरामध्ये फोटो काढण्यास सक्त मना आहे, त्यामुळे आपण मंदिरात काय फोन घेऊन नाही गेलो आणि दर्शन घेतलं. आणि आता आलो आहे आपण इथे श्रीरामाचे पदचरण बघायला. तर इथून बघूया आपण. जटायू मोक्ष हे बघा ते दाखवलेलं आहे. आणि या साईडला आहे प्रभू श्रीरामाचे पदचरण. तुम्ही पायाचे ठसे तुम्ही बघू शकता, त्यांनी दाखवलेले आहे ओळखून येण्यासाठी. अंगठा इथून सुरू होते त्या साईडला. आणि हे बघा पैसे बघा कसे काचेतून आतमध्ये ढकलून टाकलेत. तर प्रभू श्रीरामचंद्राचा डावा पाय आहे आणि त्या पायाचा तलव्याचा ठसा आहे. प्रभू श्रीरामाच्या पद चिन्हाचे दर्शन घेऊन मन शांत करून आपण आता निघूया पुढच्या प्रवासाला. खूप भारी वाटले. आणि तुम्हाला दुसऱ्याकडून एक व्ह्यू दाखवतो जटायूचा. तर इथून ना सर्व या साईडला मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन आलो आपण. तिथे परमिशन नाही त्यामुळे तर बघा किती उंचावर आहोत. आणि इथून बघू शकता तुम्ही जटायू महाराज. या साईडला जो तुम्हाला बोललो ना की त्या साईडचा पंख तोडला होता आणि हा पंख जसाच्या तसा त्यांनी एक स्टॅच्यूच्या रूपात आपल्याला दाखवलेला आहे. बघू शकता सुंदर. इथून या आतमध्ये जाण्याला इथं डोल्यातून सुद्धा परिसर बघायला भेटते असं वाटते मला. कारण आता सध्या बंदी आहे त्यामुळे आपण तिथं जाऊ शकत नाही. तर आपण तिथून सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला असता आणि दाखवण्याचा प्रयत्न केला असता. तर आता इथून बघू शकता तुम्ही, ते भारी वाटते नजारा. आणि चला आपण सुद्धा जाऊया आता पुढे. आपली मंडळी गेली पुढे आणि मी दरवेळी लेट राहते व्हिडिओच्या नादात आणि मग मला भडकतात सगळे. चला जाऊया. आता या साईडून आपण बघूया. या साईडला सुद्धा फोटोशूट चालू. जिथं जाल त्या साईडला फोटोशूट होणारच. एवढी मोठी वस्तू, एवढी मोठी ऐतिहासिक स्टोरी आहे ज्यामागे, तिथे फोटो काढायला तर गर्दी होणारच. मंडळी इथं बसले, थोडा वेळ आराम करते. जास्तीत जास्त प्रयत्न केलाय तुम्हाला चारी बाजूनी, सर्व बाजूनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला मी. त्याच्यामुळं नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा यावेळी तरी. आणि चांगलं भरपूर व्ह्यूज द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नवीन करत राहा तुम्ही बघत असाल तर. करण सांग या ना, माझं तुला सगळं सबस्क्रायबर आहेत ते करणने सबस्क्राईबर त्याचे दिलेले आहेत आपल्याला. तुम्ही पण नवीन सबस्क्राईब आपल्याला देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला अशाच चांगले व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. बरोबर ना? 100%. हे बघा आता पुढचे व्हिडिओ आमचे कुठले माहिती नाही. चला चहा नाश्ता कर. कोणचं ते दोघं एकेकाचं फोटो 50 वरती गेले. माझं 20 झालं. तुझं काय नको घडू 12 भाई. चल आता आहेत 50 लेवलला आहेत, 50 लेवलला आहेत. एकेका टॉप कोण आहे बघू आपण. 100 लेवलला गेला असेल कोणतरी. मला वाटतं बाला तरी गेला असेल 100ला. बाला गेला असेल ना. आता इकडे बघूया किती फोटो काढलेस. 2-3च. जास्तीत जास्त 10चे ना. 10चे याच्यात टोटल 5-6 दिवस आणि 15. हा केदार तुम्ही किती काढलेस. 2 ते 3 नको बोलू, तू 20 याच्या घरात आहेस. इथं प्रणवनी काढलं म्हणजे 2-3. हा इकडे आपला ग्रुप फोटो काढला आणि नंतर मागं तिकडे एक. असं ते चोरी छुपे बरेच आहेत फोन प्रत्येकाचे. प्रणवचे फोटो भेटले ना बरंच पणायचे ना. प्रत्येकाच्या फोनात एकेकाच्या फोनात 10-10, 5-5 फोटो आहेत. विकास किती सांग खरा फोटो झाला तुझा एकट्याचा इथं. विचार करा भाई, तू हिरो आहेस. अरे बालाचं 100च्या वरती गेलं. बाईने फोन घालवला पाण्यात, फोटो गेला पाण्यात. हो सबस्क्राईब करा चॅनलला. चला आपली मंडळी घरचा रस्ता धरायला निघाली. आपण सुद्धा धरूया. बसलीत पर फोटो काढायला. यू कम नाही भाई, आमचा फोटो काढलाय बघा. इकडे बघा. श्रीराम.
द्रोणागिरी वाटिकेच्या जिथला देवी वाटिकेच्या सगळं बॅक टू होम बॅक. आणि हा बघा इथून आता जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पुन्हा. आणि फॉरेनर ज्यांनी आपले फोटोशूट केले त्यांनी आपलं फोटोशूट केलं एकदम भारी वाटला. हे बघा धावतात कसलं बसायला. ओ माय गॉड कडक. चला निघाला एअरपोर्ट. हात करतात ते बघा. इकडे पोरा आमची लगेच खुश. केदार पोरा खुश किती बघ. नात्यांचं ते कोणच्या या पोरांचे चेतनचे विकासचे नात्यांचं ते असं आहेत काय. मग यांचा कलर काला का. उन्हान ठेवलं थोडं हा, स्किन लाईट लावली नव्हती म्हणून बरोबर कसं बघ. मस्त बरोबर नाही. एक शिव्यांचा ब्लॉग टाकूया आपण. एक साईडला सगळ्या शिव्या. चालेल. बिनविरोध निवडून येईल. विजयी श्रेयश पाटील. आता भेटलं. हे दरवाजा बंद कर. माहिती आहे रे मुद्दाम. हे तू इथे 8 जण आपण 7 बसलोय. येताना हे बघा इथून आहे सनसेट पॉइंट. सनसेट पॉइंट बघू शकता तुम्ही. फोटो काढताना दिसतोय बघा मगाशी आपण दुसऱ्या एअरपोर्ट मध्ये आलेलो. आता वेगळं एअरपोर्ट. हेलिकॉप्टर. कधी आलं असतं बंद होईल ना. उद्या घाई पण उद्या आपली बस पण नव्हती. प्रायव्हेट करायला लागले असते. उद्या बस नाही. बोल काय तरी. चेतन लगेच रामेश्वरमला काय आलो खास. नवस कॅमेरा बंद करते माणूस. कॅमेरा बंद करते. नवस पूर्ण करायला आम्ही केदारनाथला जाणार. जर यावर्षी हात कर ना. हात कर नाही. रिकामा चाललंय बघ. त्यांना हाणाला चाललंय. हे बघ यो एकच भरलाय. चला मंडळी आम्ही आता रोपवे मधून उतरूया. आणि आता चला लिप हादरवून टाक. आताच फ्लाईट आमची लँड झाली. ओके अमेरिकेला गेलो जरा. एक्झिट पॉइंट. या एरियात आल्यावर कुठं जाऊ शकता तुम्ही. ते इथं दाखवलेलं आहे साईडला. नियरेस्ट टुरिस्ट डेस्टिनेशन ऑफ जडा सेंटर. हा जरा बघा इथं दिलेलं आहे. मला मँगो खायचं मँगो खायचं मला. गेम खेळूया. इथं आपली मंडळी गेम खेळले. हो नो तोडो. नाही रे नाही. कोण आहे या साईडला. हे खेळ केदार खेळ. अभयदा खेळते. अभयदा कमॉन. काय करत आहे. ओनली 1 पर्सन. एकाला 2. हा बे थांब. आमचं मेन करण आंबाला. कॉन्सन्ट्रेट कर. अरे हात त्याचा पोचल तिथं. अरे करण डायरेक्ट टप्पा नाही. वरती टप्पा मार. खाली आडल. हा मस्त कडक होऊ शकते. श्रेयस कमॉन यार. श्रेयस होऊ शकते बोललेलो यार. काय मार. आया बॅड लक ब्रो. नो ब्रो. जेव्हा जावाचा होता तेव्हा त्याचा नाही गेला. त्याला बरोबर ते आहे. ब्रो फुल सायलेन्स. मेक साऊंड ब्रो.
ಇಲ್ಲ ನಾರೆಟ್ಟಿ काय पण आहे समजला नाही मला. लाईट आली, नाचा नाचा. तीन बॉल असतात. तिने सगळं तिघ जण तोंड आहे ना तुझा मार. त्याच्या मुस्कटान मार केदार, त्याच्या मुस्कटान मार केदार, माझ्या मुस्कटान मार केदार आपला मार. वा हात मिलव. हा वा वा टाल्या होता. कामॉन कामॉन गौतम. हात खाला. आता आलेला आहे सागर नादिंडींना. झाला वाटोला केलं. द्या आता या साईडला काय आहे हे. कितीला आहे कितीला आहे कितीला आहे 12D गेलेले आहेत 12D राईड मध्ये. बघू आपण इथं त्यांना. कोण कोण गेले? 5 जण गेले. ओ नो. आणि तो पण शुभम एक ओरडते. शुभम तो पण आ करून राहिलाय. फोटो काढायला मदत केली आपल्याला यांनी. आणि आता आम्ही निघालो घरी. आणि जाम मजा केली ना आपण. जटायू तर भरपूर मजा केली पोरांनी. आणि भरपूर सारा बघायला भेटला तिथं. मज्जा घेतली सर्वांनी घुमून फिरून. तर चला मंडळी आपण आता जाऊया आणि व्हिडिओ इथं संपूया. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा? मजा आली ना? बघायला खूप छान जाम बरं वाटला. आपण आता पतू तूच सांग सगळ्यांना. भावाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा कारण अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. अजून कुठं कुठं फिरू आपण. अजून आमची फुल प्लॅनिंग आहे पुढची, ते आम्ही नंतर तुम्हाला सांगू. त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. चला बाय बाय.